आचारसंहिता म्हणजे काय? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. निवडणुका जाहीर झाल्या की एक महत्वाचा नियम लागू होतो, ज्याला आपण आचारसंहिता म्हणतो. आचारसंहिता म्हणजे निवडणूक आयोगाने ठरवलेले नियम आणि मार्गदर्शक तत्व, ज्याचा उद्देश निवडणूक प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक ठेवणे असा आहे. आचारसंहितेनुसार निवडणुकीच्या काळात कोणतेही राजकीय पक्ष किंवा उमेदवार सार्वजनिक पैसे म्हणजेच शासकीय निधी वापरून कोणत्याही नव्या घोषणा, योजना किंवा कामांची सुरुवात करू शकत नाही. या मागचा हेतू असा आहे की मतदारांवर कोणताही दबाव किंवा प्रलोभन निर्माण होऊ नये. तसेच प्रचाराच्या नियमांवरही आचारसंहितेचे बंधनं असतात. जसे की कोणत्याही उमेदवाराने धर्म, जात किंवा भाषेच्या आधारे मतं मागता कामा नयेत. त्याचबरोबर विरोधी उमेदवारावर कोणतेही खोटे आरोप करता येणार नाहीत. प्रचार सभांसाठी ठराविक वेळा आणि ठिकाणं दिली जातात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकते, जसे की प्रचार थांबवणे किंवा उमेदवाराची उमेदवारी रद्द करणे. तर मित्रांनो, आचारसंहिता म्हणजे निवडणूक प्रक्रियेला प्रामाणिक ठेवण्यासाठी तयार केलेल्या नियमांचा संच. या नियमांचं पालन केल्यास एक स्वच्छ आणि निष्पक्ष निवडणूक होऊ शकते. तर मतदान ही तुमची ताकद आहे. सक्षम आणि योग्य उमेदवार निवडूया आणि महाराष्ट्राचं भविष्य घडवूया. धन्यवाद.